आपण पाहतात माणदेशी न्यूज, मान तालुक्याचा बुलंद आवाज। तर मित्रांनो, माणदेशी न्यूज चॅनलवरती आपलं मनापासून सहर्ष स्वागत। तर आता NIS कोच अमोल साठे सर आज आपल्या चॅनलला भेट दिली, तर आपण त्यांच्या सरांची आज आपण मुलाखत घेणार। सर, आज तुम्ही आपल्या चॅनलला भेट दिलेली आहे, तर आपल्या जीवनशैलीबद्दल थोडीशी माहिती द्या। नमस्कार, मी प्राध्यापक पैलवान अमोल साठे, गाव म्हासोली, तालुका कराड, जिल्हा सातारा। गेली अनेक वर्ष क्रीडा क्षेत्रामध्ये काम करत आहे, त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत आहे आणि सामाजिक कार्यातही काम करत आहे। माझं शिक्षण BCom, MCom, BPed, MPed आणि NIS झालेलं आहे। त्याचबरोबर PhD चालू आहे आणि LLBचं पहिलं वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि शिक्षण क्षेत्रामध्ये एज्युकेशन बरोबरच सामाजिक क्षेत्रात पण आपण कार्यरत आहे, सामाजिक चळवळीमध्ये कार्य करत आहे। गेले अनेक वर्ष क्रीडा क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत आहे, चळवळीमध्ये काम करत आहे। खेळाडू म्हणून मी राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत स्वतः कामगिरी केलेली आहे। राष्ट्रीय स्पर्धेत पदक आहे, राज्यस्तरीय स्पर्धेत पदक आहे, त्याचबरोबर 5 आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा अनुभव आहे। 5 वेळा भारत देशाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे। पैकी एकदा मला आशियाई स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळालेलं आहे आणि बेल्ट रेसलिंग या खेळामध्ये मी इंडोर एशियन गेम ज्या ऑलिम्पिक कमिटीच्या ऑर्गनाइज आहेत त्या स्पर्धेमध्ये सहभागी झालेलो आहे। 2008ला BPed आणि 10ला MPed आणि NIS झालं। त्याच्यानंतर मी कोचिंग क्षेत्रामध्ये कामाला सुरुवात केली। आतापर्यंत अनेक खेळाडू राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये माझे खेळलेले आहेत। कुस्तीबरोबरच मी इतर खेळांच्यामध्ये क्रीडा शिक्षक म्हणून मी इतर खेळांच्यामध्ये पण सहभाग घेतो, सहभाग नोंदवतो आणि इतर खेळांचे सुद्धा खेळाडू मी तयार केलेले आहेत। मी स्वतः एक 6 ते 7 संघटनांचा जिल्हा प्रतिनिधी आहे, राज्य प्रतिनिधी आहे, त्यामुळे मला त्या खेळांचा प्रचार प्रसार करावा लागतो। महाराष्ट्रभर क्रीडा चळवळीचा प्रचार प्रसार करत असताना अनेक गोष्टी समाधानकारक घडतात, त्याच पद्धतीने त्याचबरोबर काही त्रासदायक पण ठरतात, परंतु कुठंही कधी न थांबता न थकता आत्तापर्यंत आपण आपली कामगिरी चालू ठेवलेली आहे। क्रीडा क्षेत्रासाठी, समाजासाठी चांगलं काम करणे हेच आत्तापर्यंत आपली धडपड जी चालू आहे ती अशी चालतच राहील। कुस्तीबरोबरच कबड्डी असेल, खो खो असेल, बेल्ट रेसलिंग असेल, कुराश असेल, हे नवीन जे खेळ आहेत, देशी खेळाबरोबरच जे नवीन खेळ आहेत, विदेशी खेळ आहेत, जे ऑलिम्पिक, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळले जातात, अशा खेळांमध्ये सुद्धा मी संघटक म्हणून काम करतो आहे। त्याचबरोबर खेळाडूंना तयार करतो आहे। माझे अनेक खेळाडू बेल्ट रेसलिंग ह्या खेळामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत चमकलेले आहेत, वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये गेलेले आहेत। त्याचबरोबर आता नवीनच एक कझाक कुरेश म्हणून जो आंतरराष्ट्रीय कुस्ती संघटनेशी संलग्न असलेला, ऑलिम्पिक कुस्ती संघटनेशी संलग्न असलेला खेळ आहे, त्याच्या राज्यस्तरीय स्पर्धेत राज्य संघटनेचा मी सचिव आहे। आता आजपर्यंत खेळाडू म्हणून जी कामगिरी केली ती मी माझ्या विद्यार्थ्यांच्याकडून अपेक्षित करतो, त्यासाठी मी अहोरात्र झटत आहे। बरेच खेळाडू राज्य, राष्ट्रीय स्पर्धेत खेळलेले आहेत। कुस्तीबद्दल जर बोलायचं झालं तर गेली 2 वर्ष झालं महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने जिल्हा कुस्तीगीर संघ सातारा या संघटनेच्या साताऱ्यामध्ये मी आमचे मार्गदर्शक धनंजय पाटील काका आटकेकर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे। त्या संघटनेचा मी सचिव आणि तांत्रिक अधिकारी आहे। सातारा जिल्ह्यामध्ये सर्व खेळाडूंना मार्गदर्शन करत आहे। कुस्तीमध्ये खाशाबा जाधव चषक स्पर्धेचं उपविजेतेपद आपल्याला मिळालेलं आहे। महाराष्ट्र केसरी राज्य अजिंक्यपद स्पर्धेतलं मुलींचं उपविजेतेपद मिळालं आहे। महाराष्ट्र केसरी स्पर्धेत आपल्या सातारा जिल्ह्यातून एक 4-5 मेडल, 4-5 पदकं कायमस्वरूपी असतात। कुस्तीमध्ये सातारा जिल्ह्याची कामगिरी बऱ्यापैकी आहे, म्हणजे निराशाजनक पण नाही आणि अतिशय चांगली पण नाही, परंतु महिला कुस्तीमध्ये आपल्याला दोन्ही विभागामध्ये महिला महाराष्ट्र केसरीला सुद्धा उपविजेतेपद आहे आणि खाशाबा जाधव चषक स्पर्धेला सुद्धा उपविजेतेपद आहे।
त्याचबरोबर आता शालेय स्पर्धेमध्ये असणाऱ्या विविध खेळांच्या स्पर्धा घेऊन राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धेमध्ये आपल्या सातारा जिल्ह्यातले खेळाडू खेळत आहेत. आता मी खेळाडू म्हणून जी कामगिरी केली त्याचबरोबर येत्या काळामध्ये सातारा जिल्ह्यातून अनेक खेळाडू राज्य राष्ट्रीय स्पर्धेत खेळतील अशी अपेक्षा करतो. आता सातारा जिल्ह्याचा एक खेळाडू ओंकार काटकर त्यानं नुकतंच आशियाई स्पर्धेमध्ये रौप्य पदक मिळवलं आहे. हे सातारा जिल्ह्याच्या वतीनं अतिशय अभिमानाची बाब आहे. त्याचबरोबर कराडची वेदांतिका पवार ही राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक रौप्य पदक मिळवत असते. एक आता विजय डोईफोडे म्हणून पैलवान आहे, तो सुद्धा आता अपघात झालेला आहे त्याचा, तो अजून ॲडमिट आहे. म्हणजे आता त्याची परिस्थिती स्टेबल आहे. तो सुद्धा राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक विजेता आहे. प्रत्येक वर्षी सातारा जिल्ह्याला राज्य राष्ट्रीय स्पर्धेत पदक मिळत असतात. आमच्या मार्गदर्शनाखाली अनेक खेळाडू आत्तापर्यंत राज्य राष्ट्रीय स्पर्धा खेळलेले आहेत. पैकी आता त्यांचा नामोल्लेख करणं योग्य आहे नाही माहिती नाही, परंतु बऱ्याच खेळाडूंना आपण असं मार्गदर्शन केलेलं आहे की ते कोणत्याही खेळातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती जाऊ शकतात. कुस्तीमध्ये सातारा जिल्ह्याला वारसा खूप मोठा आहे. सातारा जिल्ह्यातला पहिले पदक मिळवून देणारे ऑलिम्पिकवीर पैलवान खाशाबा जाधव यांनी भारताला पहिले पदक मिळवून दिले. त्याचबरोबर ऑलिम्पिकवीर श्रीरंग जाधव, त्याचबरोबर कोरेगावचे बाबुराव काशीद वस्ताद त्यांनी एशियाडला दोन्ही गटामध्ये पण पदक मिळवून दिलेलं आहे. आणि ज्यांनी महाराष्ट्रातील कुस्ती तंत्रशुद्ध आणि शास्त्रीय पद्धतीने जगासमोर मांडली किंवा महाराष्ट्रातील कुस्ती सुशिक्षित केली किंवा स्टँडर्ड केले असे DS सूर्यवंशी ही सातारा जिल्ह्याला खूप लाभलेली रत्न आहेत. त्याचबरोबर सातारा जिल्ह्याने आतापर्यंत 5 महाराष्ट्र केसरी दिलेले आहेत आणि एक 8 ते 10 उपमहाराष्ट्र केसरी आहेत. एवढा मोठा सातारा जिल्ह्याला कुस्तीतला दैदिप्यमान इतिहास आहे आणि आम्ही तो वारसा पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या मी जांभुळणी तालुका मान येथे भोजलिंग कुस्ती संघ या नावाने आमची तालीम आहे आणि भविष्यामध्ये ते लवकरात लवकर आता राष्ट्रीय दर्जाचं संकुल त्या ठिकाणी उभारणार आहे आम्ही. तिथं आता सध्या एक 20 ते 25 मुलं प्रॅक्टिस करतात. भविष्यात आपण या भागातील मानदेशातील मुलांना एक चांगलं व्यासपीठ मिळावं, ह्या ग्रामीण भागातील मुलं आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकावीत, ऑलिम्पिकसारख्या स्पर्धेमध्ये जावीत यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करणार आहे. जांभुळणी तालमीचे वस्ताद भोजलिंग कुस्ती संघाचे संस्थापक वस्ताद सचिन भाऊ नरळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी तालीम चालू आहे. मी तिथं कुस्ती मार्गदर्शक म्हणून काम करत आहे. आत्तापर्यंत मार्गदर्शनाबरोबरच राज्य राष्ट्रीय स्पर्धेत उत्कृष्ट पंच म्हणून काम केलेलं आहे. अनेक स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. आता येत्या काळामध्ये ऑलिम्पिक दर्जाचे खेळाडू भारतातून घडवणे, महाराष्ट्रातून घडवणे आणि आपल्या सातारा जिल्ह्यातून घडवणे हेच माझं टार्गेट आहे. तर सर मातीमध्ये कुस्ती आणि मॅटवरच्या कुस्तीमध्ये काय फरक आहे? आंतरराष्ट्रीय कुस्ती संघटना जी कुस्तीचे जागतिक दर्जावरती प्रतिनिधित्व करतं त्या संघटनेचं नाव आहे युनायटेड वर्ल्ड रेसलिंग. ह्या संघटनेच्या अंडर मॅटवरील कुस्ती चालत असते. ही संघटना संपूर्ण जगभर कुस्ती या खेळाचा प्रचार प्रसार करणे आणि त्याचं प्रतिनिधित्व करणं हे काम करते. त्या आंतरराष्ट्रीय कुस्ती संघटना म्हणजे युनायटेड वर्ल्ड रेसलिंग UWW ही ऑलिम्पिकशी संलग्न असल्यामुळं त्याचं महत्त्व खूप आहे. तर ह्या युनायटेड वर्ल्ड रेसलिंगच्या मान्यतेचे जे काही खेळ प्रकार आहे त्याच्यामध्ये कुस्ती 1 नंबरला आहे. कुस्तीचे प्रकार आता मी तुम्हाला सांगतो. कुस्ती म्हणजे फ्रीस्टाईल कुस्ती, ग्रीको रोमन कुस्ती, फिमेल कुस्ती म्हणजे महिला कुस्ती, त्याचबरोबर बेल्ट रेसलिंग, ग्रॅपलिंग, पँक्रेशन, बीच रेसलिंग असे एक 7 ते 8 प्रकार कुस्तीमध्ये आहेत आणि अशा खेळांना UWWनं मान्यता दिलेली आहे. पैकी यातले
ऑलिम्पिकच्या मान्यतेचे ऑलिम्पिकच्या अफिलेटेड असणारे फ्रीस्टाईल रेसलिंग, ग्रेको रोमन रेसलिंग, वुमेन रेसलिंग हे ऑलिम्पिक गेम आहेत. आणि बाकीचे जे खेळ आहेत ते ऑलिम्पिकच्या मान्यतेचे खेळ आहेत, परंतु ते आशियाई आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये खेळले जातात. ही झाली आंतरराष्ट्रीय स्तरावरची कुस्ती. परंतु आपल्या भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये मातीतल्या कुस्तीला खूप महत्त्व दिलं जातं आणि ते एक आपल्या देशाचा एक सांस्कृतिक भाग म्हणून त्या कुस्तीकडे बघितलं जातं. आता येत्या काळामध्ये माझा उपक्रम आहे, उपक्रम म्हणण्यापेक्षा मी त्या पूर्ण तयारीने आहे की मातीतली कुस्ती आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत कशी न्यायची ह्यासाठी माझे प्रयत्न चालू झालेले आणि अगदी थोड्याच दिवसात आपण जागतिक स्तरावरची स्पर्धा घेणार आहेत. मी आता सध्या मल्लयुद्ध असोसिएशन या नावानं मातीतल्या कुस्तीचं काम चालू आहे. 12 देश जोडलेले आहेत आणि येत्या काळामध्ये आपली भारतातली मातीची कुस्ती जागतिक स्तरावरती नेणार आहे. तर थोडक्यात आता बदल सांगतो तुम्हाला. मातीतल्या कुस्तीला आंतरराष्ट्रीय स्तरावर काही व्हॅल्यू नाही. मातीतली कुस्ती खेळल्यानंतर त्या कुस्तीचा मुलांना करिअरमध्ये काहीही उपयोग नाही, परंतु फक्त मुलांना एक आर्थिक बेनिफिट व्हावा, बक्षीस रूपात रक्कम मिळावी, हे कुस्तीच्या मैदानातून, मातीच्या कुस्तीच्या मैदानातून ह्या गोष्टी मिळत असतात. ह्यासाठी मातीतल्या कुस्तीकडे लक्ष दिलं जाते. परंतु काय होतं की अजून आपल्या इकडे ग्रामीण भागामध्ये स्पर्धात्मक कुस्ती किंवा मॅटवरची कुस्ती स्वीकारलेली नाही आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती मातीतली कुस्ती स्वीकारलेली नाही. ह्या दोन्हीमध्ये जो जमीन आसमानचा फरक आहे तो मिटवण्यासाठी आणि त्याच्यामध्ये पूल बांधण्यासाठी अमोलसाठी काम करणार आहे. तर सर, कुस्ती असते त्याच्यामध्ये जे गुण देतात ते कसं दिलं जातं? मॅटवरची कुस्ती आहे ही नियमात बांधलेली आहे. आंतरराष्ट्रीय कुस्ती संघटनेच्या नियमानुसार ही कुस्ती चालते. एकूण 6 मिनिटाची कुस्ती असते. त्याच्यामध्ये 3 मिनिटाचा पहिला असे हाफ, दुसरा 30 सेकंद विश्रांती, दुसरा 30 मिनिटाचा हाफ आणि त्याच्यामध्ये गुणांकन असतं. सर्वात जास्त गुण घेईल तो विजेता. तर त्याच्यामध्ये होतात फायनल, सेमीफायनल असं काही नाही. ज्या गटात जेवढी मुलं येतील त्या पद्धतीने ते फेऱ्या होत असतात. तर सर, तुम्हाला कुस्ती म्हणजे मॅटवरची कुस्ती असेल, मैदानावरची कुस्ती असेल, तर तुम्हाला जास्त म्हणजे मार्गदर्शन करण्यासाठी कोणती कुस्ती जास्त आवडते? सध्या खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी मॅटवरचीच कुस्ती अतिशय महत्त्वाची आहे. का तर आम्ही मुलांना संस्कार देताना पहिल्यांदा त्यांना करिअर दाखवतो, कॅरेक्टर दाखवतो, मग कुस्ती शिकवत असतो. तर तुम्हाला जर भविष्यात मोठं व्हायचं असेल, ऑलिम्पिकवीर व्हायचं असेल, आंतरराष्ट्रीय स्तरावरती जायचं असेल, जागतिक स्तरावरती जायचं असेल, राष्ट्रीय स्पर्धेत चमकायचं असेल, तर तुम्हाला मातीतली कुस्तीला महत्त्व देणं गरजेचं आहे. तर पहिलवानांच्या घरचे वगैरे काय म्हणजे सपोर्ट वगैरे करतात का? हो. आता जर तुम्ही बघितलं तर जगातला किंवा एकमेव असा खेळ आहे की यासाठी पैलवानावरती खूप खर्च केला जातो. अगदी 20-20, 25-25 हजार रुपये महिना त्या मुलाच्या घरची लोक खर्च करत असतात आणि त्या पद्धतीनं ते पैलवान पण कष्ट करत असतात. तर आपल्या मानदेशी न्यूज चॅनलवरती सरांचं मनापासून धन्यवाद.